पप्पा आईची मदत करायल्यात बाबा. तर आता माझी आंघोळ झालेली आहे आणि आता इकडे बघा मी चहा प्यायला लागलोय. ठीक आहे, आईने चहा करून ठेवल्या. आई पण आवरायला लागली आणि मी तर आवरून तयार आहे. तर आपण आता पटकन बाहेर जाणार आहे. द्या पप्पा आणि मी चाललोय गाडीकडे. आमच्या गाडीच्या इथे एक झाड आहे, ते झाड तोडणार आहे. तर गाडीला धक्का मारायचा कारण की गाडी आमची इथे बंद पडली आहे. तर तुम्हाला दाखवतो आमची गाडी. चला, आता ही समोर जी कार दिसते ही आहे माझी गाडी, माझी म्हणजे पप्पांची गाडी आहे. आणि ह्याच्या वरचं जे झाड आहे ते झाड तोडणार आहे. आणि माझं चप्पल तुटलं परत एकदा, हे परत एकदा तुटलं. नवीन घ्यायला पाहिजे मला. 8688 MH0BC. हे बाबा किल्ली घेऊन आलेत. तर आम्ही आता गाडी ढकलणार आहे. ही दुसरी एक गाडी आहे, ही वाली कार. तर ही अपार्टमेंटमध्ये कुठल्या तरी माणसाची आहे. तर पटकन आम्ही आता गाडी ढकलणार आहे. थांबा दाखवतो. कसं वाटायला लई दिवसानंतर गाडीला बघून. गाडीला बघून परवा दिवशी घेऊन गेले मी. इथं माझं नाव लिहिलंय. इथनं हलवून इकडं आणले. ठीक आहे, आम्ही गाडी चालू करायला बघितली, चालू होत नाही आहे. ते दादांनी आम्हाला मदत केली, चालू होत नाही. आता आम्ही एका जागी गाडी लावणार आहे. तिथं लावायचे झाडाखाली. ठीक आहे, चालते चालते. इथे सगळं ट्रॅफिक जाम होईल. ओ काय काय सर काय म्हणताय? ब्लॉगिंग चालू आहे. ब्लॉगिंग आपल्या दादा भेटलेत आपल्याला. काय म्हणताय? अहो गाडी आहे पप्पांची, बंद पडले हो. तिथं झाड तोडण्यात वाटतं, मग इकडं लावायला बघायला लागलो आम्ही. होय होय, हे वडील आमचे. हां, मग कुणीकडे काम चाललं इकडे? अच्छा, चालते चालते, चला भेटूया. हां हां, हे बघा गाडी लावली आता पप्पांनी आणि दादांनी इकडं. ओके, तर गाडी पूर्ण बरोबर आत लागल्या. ठीक आहे, हे बिल्डिंगच्या कोपऱ्यामध्ये गाडी आहे एकदम. माझ्या मागं बघा, बिल्डिंगच्या कोपऱ्यात आहे एकदम. आता इथनं आपल्याला परत घरात जायचं आहे. आई आवरली असेल आणि त्यानंतर आपल्याला जरा गावात पण जायचं आहे. बाहेर जाणार आहे आपण, होय की नाही? बाहेर जायचं ना. 100% हो. हां चला बाय. हां, तिकडला दरवाजा बंद करायचा. तेवढं जाईन की. आतनं मारायचं आहे. हां माहिती आहे, वडून ढकलो ना, असं वाढायचं आणि ढकलायचं हे. तर मित्रांनो, आता मी आलोय घरात आणि मी आणि आई इकडे. हां, तर मी आणि आई आम्ही दोघंजण चाललोय एक प्लॉट बघायला. आपण कुठे चाललोय आता? तारदाळला चाललोय. तर मी आणि आई तारदाळला आत्ताच निघणार आहे. तिथं आपल्याला एक प्लॉट बघायचा आहे जो मामा आपल्याला दाखवणार आहे. तर चला आपण जाऊन पटकन बघूया. आणि इथे बघा आपली आता पूजा आहे. आपण आता संध्याकाळी उत्तर पूजा करून घेणार आहे. ठीक आहे, संध्याकाळी भटजी येणार आहे. तर चला आपण जाऊया तारदाळला. काय झालं? काय झालं? जायचं ना. काय? अगं तो कामावर गेला ना, असा विषय. आणि जाऊया की मग. एक कुलूपाल तर मामा आणि इकडं बाकी सगळं आम्ही सगळेजण चाललोय आता. ठीक आहे, तारदाळला. अरे अंकुश, हा तू काय कर, पिंटू ही गाडी येते ना तुला. चालतंय या. आवडीचं पण काम होते तुझ्या ओळखीनं. साराचं काय असेल ते पण. ए मामा, ए ऐक ना, माझा रुमाल पण घे. रुमाल घे. काय मी रुमाल घेतला नाही, मी रुमाल विसरलोय आता घरात. माझ्या नावावरती जायचं.
मामीला देतात की हो 100% घाबरते मी. असं बघा बघा, असं असं पलटी. मी आईला आणि मामीला घाबरते आणि बायकोला. तीनच कार्यकर्ते. तुम्हाला घाबरतं तीन कार्यकर्त्यांनी घाबरायलाच पाहिजे. हे घाबरत नाही मी. बस बाय कुलू आत ठेवलंय रे. मुंबईत असताना तू बघायला पाहिजेस म्हणून इथे ठेवलंय. मुंबई ह्याच्या तावडीत कोण यांचं सिग्नल नाही, यांचं चेतन. पप्पा ती गाडी घ्यायला लागल्यात आणि मी ही घ्यायला लागलोय ॲक्सेस. मस्ती व्हायला चला चला उद्या खायला पिशवी दे माझी. बोलत बसलो तर काय खरं नाही. ए पिशवी दे ना माझी. आणि हे काम करायचं त्यात सगळं बाय 7-12 पण आणि हे असून दे. माझ्याकडे सुरक्षित आहे होय की नाही. ऊन कसलं तापालं जाऊन येतील थांबून घेतो. झोप कारण का ते थकल ते आणि का तिकडे माहिती आणि आहे का? उन्हात तिकडे मी केलं ते म्हणायला लागलं की होणार जरा आराम करतो. तास दीड तास का नाही तास दीड आणि आजारी घेऊच नको. मग अजून कोण येणार आहे का? चल येणार आहेस तू? मेकअप चालेल. चल रे. येणार आहेस ना? पटकन आवर. अरे चल लवकर. आणि काय आवरायचं? तू आता आता आवरल येऊ आता. अरे बाबा तू आता पावडर लावणार आवरणार आहे यार. तर आमची सगळ्यांची आता तयारी झाल्या ठीक आहे जायची. प्रतीक दादा या लागलाय आमच्या बरोबर आता. आपल्या जवळ आहेत आता 3 गाड्या. एक ही आहे, एक ती आहे आणि एक ही गाडी आहे ठीक आहे. माझ्या गाडीवर आता नाही दादा आणि मी बसणार आहे. तिथं मम्मी पप्पा बसायला लागलेत आणि इथं मामा आणि मामी बसायला लागले. तर आम्ही आता चाललोय तारदाळपाशी. चला तारदाळला जाऊया. 3, 2, 9, 11 तर तलाटे ऑफिसमध्ये. होय आई इथं काय काम आहे आता? काय काम आहे आता? हे तलाठी ऑफिस आहे हां शहापूर एरियातला. हां तर ह्या एरियातल्या घरांचे किंवा जमिनीचे सातबारा इथं भेटतात. बरं तर आपल्या शेतसारा भरून आहे ना प्लॉटचा हां. हे घ्यायचं. आत्ता आपण इथं काय काम करायला आलोय? मग ते शेतसारा भरून हां सातबारा घ्यायचं. 7-12. तर आत्ता आम्ही इथं 7-12 घ्यायला आलोय तलाटा ऑफिसमध्ये. मामा अजून येणार आहे वाटतं सचिन मामा. बघा पप्पा दादा आणि मी आलोय. काय दादा हिरो दिसालाय का एकदम शेवट दिसालाय देव. मामा पण आलेला आहे इथं. तर आत कडी घातल्या म्हणून आत नाही जाऊ शकत आम्ही. 5 पर्यंत असते. 5चं टायमिंग आहे ना. तर पहिला आम्ही चाललोय जागेवर ठीक आहे. प्लॉट बघणार आणि मग येणार आहे आम्ही कार्यालय ऑफिस. हा पूर्ण शहापूर चौक आहे तिथून. आले हे पिवळे शर्ट घातलेले आहेत तेच आहेत वाटतं. अच्छा जेवायला जाणार म्हणून. इथलं काम आपल्याला संपलेलं आहे. आता आपण चाललोय ते प्लॉट बघण्यासाठी. मी आत्ता पोहोचलो त्या प्लॉटवर तर तुम्हाला दाखवतो. हा बघा ह्यो बंगला ते हा बंगला एवढं हा प्लॉट पूर्ण. कशी आहे जागा? चांगले मुरुम आहे काय? तिथून ते इथं या बंगला पण इथनं येणार नाही म्हणा. लंबू अशी लंबू नसावी. ही लंबू नाही आहे चौकन आहे. जर आपण समजा 14 स्क्वेअर फूट माप करून भेटले तर असं 2 केलं तर म्हणजे मधून असं रस्ता म्हणाल्या मधून कट्टा. ह्यांचं 3 फूट आपलं 3 फूट सोड. म्हणजे हे खांबापासून खांबापासून ते इथं आणि ह्यातनं मधनं पट्टा टाकला तर एवढं घर होणार. तर आपल्याला समोर असं मागं पुढं करायला म्हटलं तर अडचण होणार. असा भाग पाडायचा आम्ही म्हणालतो असा. हा मग मी ते म्हणालो हां तसंच पाडायचं. म्हणजे हां तसं करत बसायचं. मग बेडरूम किचन हॉल आणि आपली मधली भिंत समाजात राहतात त्यामुळे काही विषय नाही. टेन्शन नाही. खर्च कमी होतो. खर्च कमी होतो लाईफ टाइम मध्ये. चालते तिकडे अडकून ठेवलं सगळं. आई. काय आता हे घेतलं तर आमच्यासाठी बरं आहे. आता करणं करायचं ना अंगूच्या गळ्यातच बांधायचं काय. नाही आणि आमच्यासाठी हे म्हणजे बाजूला सेपरेट घेतलं बघ हात पाहिलं तेवढं हलवायचं. हलवायचे. पोरं आहेत म्हणलं बघतो तेच म्हणतोय करून ठेवायचे. काय मग ते जरा तुझं तू लोन फेडत बसायचं रे ते. वाय. काय आताच केला तर बरं आहे. आजी आजारी केलेलं किती म्हणला 700 हे 700 700 750 होते. का नाही तर जरासं एवढा रोड होतो 20 फूट होते. 20 फूट आहे. 20 फूट रोड आहे. 20 फुटावर रोड आहे. आणि एक आहे तिकडं पण आहे. पण तो कलेक्टर आहे नाही.
कलेक्टर ट्रेन चांगलाच आहे की कलेक्टर कलेक्टर ट्रेन म्हणजे सगळ्यात भारी झाला तो कलेक्टर येणे 12 लाख रुपये एक गुंठा कलेक्टरमुळे भाव आणि वाढला. 30 वाढतंय. 30 हे बी फुटाची रोड आहे कलेक्टरच आहे 30 फुटाचा रोड आहे हा ह्याचा आहे रोग. एरिया कुठला पडतो त्याचा? हा हे ए निवासीमध्ये इथे कसं आहे शाप म्हणजे औद्योगिक आपलं घेतले तर लोन होत नाही ह्या- औद्योगिक म्हणजे कसं काय कुठं रे? उद्योगधंद्यासाठी. उद्योग हे निवासीमध्ये. निवासीमध्ये होय. चौक इथं आणि प्रांतीय नाही काय? प्रांतीय. आपण शापूर चौकात नाही येतो मग मामांच्या इथं चौकट नाही रे तो पेट्रोल गाडा तर एक नंबर आहे. कुठला मामा? अरे यांच्या घराच्या इथं रे अरे मग तोच येतोय की शापूर चौक येतोय तो गेमला मागून पण शापूर इकडे पण तो चौक मधला ना वा? हा अरे त्याला हे म्हणतात काय नाव आपण आता चौकात आलो त्याला काय म्हणतात तुमचं पेट्रोल पंप आहे तिथं पेट्रोल फाटा हा, यड्राव फाटा यड्राव फाट्याचे त्या साईडला रोड आहे की नाही हा तिकडं आहे ते येणे कलेक्टर येणे तिकडे लय महाग आहे. इथे कलेक्टर आहे 12 लाख रुपये एक गुंठा नको ना. एक गुंठा घेऊन 12 लाखाला 12 घेऊन लाखाला. ठेवलं तरी पण बांधायचं काय ते बांधायचं होणारच नाही ते 12 लाख फेडण्यातच जायचं कमीतच उचलायचं. आपल्याला जमीन पाहिजे जवळ जवळ काय मग करायचं तो हनुमा एक जागा विकायला इथं जाऊ तिथं जाऊ पलीकडे ते तरी थांब की जरा तुझा नंबर आहे ना तुझ्याकडे हनुम्याची आहे. सुमितला फोन लावलेला हनुम्या पण जागा काय विकायला? हा तो तिथे घेणार आहे ते कलेक्टर आहे तिथं त्याला ती जागा आवडल्या तिथे किती आहे हनुमानची? 2.5 आहे 2.5 गुंठा? 2.5 काय 2 गुंठा आहे त्याची पाणी बिणी आणि येणे बघायला पाहिजे. आणखी ह्याचा नंबर काय हा ना बोला की कोणाचा होय ती माझं हिला म्हटलं मी मला कोणतं हाक का सांगू आता आमचं बघा एकत्र केलं खरेदी की नाही ते वेगवेगळे करताना आणि लय डोकं हा म्हणजे तुम्ही भाग करूनच वेगवेगळं करायचं आपलं म्हणताय आपलं का? घेताना 450 करायचं. चालतंय की आपल्या आईचं म्हातारा पण मी सांभाळणार आहे. तू इथे घे ग मुंबईत तू घेणार आहे म्हटलं नाही त्याच्या घेतलं तो काय घेते मुंबईत नाही घेणार आहे 100% घेणार घेणार 100% घेणार आहे 100% घेणार आहे मुंबईत. नाही घेणार की तो. जाऊन दे, नाही बोलू नकोस. 100%. त्याला बोलून घेतलोय त्याला हे सगळं माहिती आहे. 10 भाज्या खोल्या होत्या म्हणजे त्या डांबापासून या ऍक्सेस पर्यंत आणि या ऍक्सेस पासून इथपर्यंत पार्टिशन पार्टिशन पडतं असं मला 8 खोल्या होत्या त्या 4 त्या 4 होय एरिया कुठला पडला ह्यो? आता अजून 2 प्लॉट आम्ही बघायला निघालोय दुसरीकडं तर मागं राहिले तिकडे आहेत इकडे या इकडं तर हा यो वाला सरळ रस्ता ह्यानी गाडी घेऊन चालल्यात हिच समोर तिथं गाडी थांबल्या तो आहे प्लॉट तर इकडचा पण प्लॉट आम्ही आहोत आता संगमनगरमध्ये ठीक आहे तर थांबा तुम्हाला मी प्लॉट दाखवतो 15 ते 15 होते. आणि हा प्लॉट आहे कितीचा आहे म्हणजे किती गुंठाचा आहे? ते पहिला 1 लाख येते ते गाडी उभारल्या ते गाडी उभारेल ती 1080 ऐकलं ते हे पण उत्तर दक्षिणच तोंड आहे. याचं इकडे येणार हा, रोड इकडे येणार हां इकडे तोंड दक्षिणेतच होणार. त्याचं दक्षिणला येतं तिकडं तोंड होणारच हा नाही. कारखाना मिळाला असं होणारच नाही ना इकडे तोंड करायचा चान्सच नाही ना. आणि इकडे पण करायचा चान्स नाही. तिकडे कसं हा, जर शांती ही इथं रोड कट्ट झाला रोड कुठला आहे ना? हे असा रोड एवढाच रस्ता आहे डांबरेला त्या मेन रोडला मिळणार इकडून त्या- अच्छा, तर सरळ इथनं गेला 15 फुटाचा रोड आहे ह्यो. तर कारखान्याच्या बाजूला असल्यामुळं हा रोड तर आम्ही म्हणजे हा प्लॉट तर आम्ही बघणार पण नाही आहे तर त्या डिवाइड करून देतच नाही मोठे मोठे दोनचं बघूया की मग दोन डब्याचा लई दर जाणार आहे ना अरे बघूया की काय विषय आहे अरे 1-1 गुंठ्यामध्ये तर पाहिजे एक गुंठा तर बरोबर आहे की चुकीचं सांग मला म्हणलाय छोटं एक हा, मग. अरे आता तू कोणी कुठं 300 आणि 500 मध्ये इकडचं बांधला इकडचं बांधला मध्ये असली. हे दिसाले सूर्यफूल आहे इथे बघितलं असं 2 गुंठा बघ सरळ सरळ का माहिती आहे का हे 1400 आणि 1500 मध्ये काय उपयोग नाही रे आणि 2 गुंठाचे पैसे पण दिले. 1 गुंठा 10 देतोय तू द्यायची नाही अजिबात लोन करू काय काय नाही करूया की आपण काय विषय आहे तसं नाही रे एकदाच तुझा हो. बॅलन्स दादा मला एक सांगा त्यांना सांगा फक्त एकदा घेतला का नाही एकदाच घेणार परत का नाही परत घ्यायचं होणार नाही. 2 गुंठा नाही त्याला का नाही काय किती नाही काय ते त्याच्या पण मनात तेवढं नाही आहे जागा होत नाही नाही, रे आम्हाला तू जर थांब रे म्हणत जाऊ नको मी काय सांगायला आलोय त्याच्या मनात तेच आहे कुठलं? की तेवढ्यामध्ये का नाही होत नाही रे 1400 मध्ये आणि 1200 मध्ये काय होणार नाही काय म्हणतो
कुठं नाही जर बरं अर्धा गुंठ्यामध्ये ऐका 1200 जर एरिया असला तर 600 घेऊ हा बघा आणि 1.5 गुंठा झाला तर 750 बरं ठीक 1.5 गुंठा ते शेवटच आहे त्याच्या पुढे खाली गेला की नेहमी काय म्हणलं तिथनं सगळं तुमचं काय त्याचं काय रेट आहे तर भर उन्हातनं आपण आज 2 प्लॉट बघितले आणि मी आता पोहोचले आपल्या घरात आणि घरातली लाईट गेलेली आहे. ऍक्च्युली इथली लाईट कधी कधी दुपारी जात्या, इलेक्ट्रिसिटी मला लाईट त्यालाच म्हणतो, लाईट गेल्या. लाईट नाही लाईट काय नाही यात नाही पार पडतो काय काळजी करत नाही काय नाही. फक्त मी दिलं नसतं तर तू अडकून राहिला असतास. हा अरे कधी पण म्हटलं तर माघार घेऊ नको म्हणून मी करायला बा. हा? मी पण झाडच केलं असू दे असू दे असू दे, काय नाही. आता तू 200 स्क्वेअर फीट जरी एक्स्ट्रा घेतलास तरी जिंकलास. हा बाळा फक्त कर्ज करून बसू नका आणि हे पैसे तुझं फळ देणार एवढं. एवढं द्या म्हणून तर मी म्हटलं तुला मी पहिला काय सांगलं घे म्हणून कारण आपल्याला गेल्याला कुठं बाहेर जायचं आशीर्वाद नाही घर राहतं घर द्यायचं खायचं काम नाहीये. हा आणि मी कुठे ना कुठे घेतलं असतं. कसं आहे आपल्याला पुढे करायचं आहे उद्या पोरग्याला त्रास नको आता आणि आता हात घालायला चांगला आहे स्वस्ताही आहे हात घालायला पाहिजे. आपल्याला घालायला पोरग म्हणायला नको की असं काय कळते मला पण नाही तुझं हात भलंच होणार वाईट होणार नाही बाळा. हा हा बाळा मग काय आपल्याला हे करता येत काय पण कुठली पण मदत लागली तर बिंदास सांग. कारण आधी पण मला म्हटली मला ती नाही म्हटली का नाही मला हे होत नाही मला लय टेन्शन आलं. नाही तुझं घर मला नकोच होतं. बघ सगळ्यांचं मन वाटणार घेतली मला कोणाचं घर नाही पाहिजे. मी या थोडं घालून दुसऱ्या दिवशी बोलतो म्हटलं की मम्मीला पण हाय तर प्लॉट मी उचलला असतं का नाही सांग उद्या म्हटलं मला ह्यात आणि 2 लाख करायला वेळ लागणार नाही. तिला तेच म्हटलं आता जसं गेलंय तसं एवढा पण द्यायला नसता एवढं उगाच फॅमिली संकटला वाटणार ना माझ्या पोराचं घर मला कोणाची घर बिर नको. आईचा माझ्या प्लॉट समोर पडलाय मला बांधा किती वेळ लागतो. मला कुणाचं घर नाही पण फक्त निघलास तर मिळवशील थोडंफार म्हणून. आणि यात बाहेर पडलो नसतो मग नंतर अजून 2 वर्षात लय अडकून बसलो असतो मी कुठेच बाहेर पडायला जागा नसते आधी जागा नाही आणि तुझ्या हातात कॅश पैसा पण खेळत नाही काय करणार तू. कुठं ना कुठं अडचण येतच म्हणून मी या घराला हात घातले फक्त तुझ्याकडनं कुटुंब राहावा. भरपूर झालं. कधी तुला पैसे उद्या काढायचे उद्या काढ ते फक्त तू अडकाय नको म्हणून मी 2 चेक मुद्दामून दिला तुला. हा आणि आता आपली खरेदी जर आज झाली तर आज तारीख किती काय माहित नाही 1 तारीख ते 1 तारीख आपण महिना धरूया. हा पण 1 तारीख ते 1 तारीख महिन्यात तुम्हाला जीपे करतो म्हटलं काय 3000 भाडं असेल ते घराचं काय असेल हे काय निघलं काम तू करून घे मी तुला गुगल पे करतो काय विषय नाही. तुझंच घर आहे तुझं सामान तू किती तुझं अजून सेटल होईपर्यंत तू राहा निवांत काय टेन्शन नाही मला. हा तुझंच घर आहे म्हणून सांभाळ तुझं काय आता इथून पुढं काय आलं डॅमेज इकडं तिकडं छोटंफार काय तरी झालंय एवढं म्हटलं मी मागं काय विषय नाही. तुझं काय खर्च एक्स्ट्रा 1 रुपया वाया नको जायला. ज्या दिवशी मला होत नाही की नाही सचिन नाही होत आता तू मॅनेज कर म्हणून सांगेन तुम्हाला असं काय नाही. मी तुला फोनच करणार नाही माझं मी करून व्यवस्थित राहतो त्याला काय तक्रार देत नाही काय विषय. आणि आणि तुम्ही घर गेलं मग काय डोक्यात घेऊ नका काय ह्यातनं चांगलंच होणार आहे आणि मोठं काहीतरी होणार आहे. काय तर करायसाठी काय तर करावं लागतंय. नाही ते काय नाही सोडा म्हणत. हा झालं ते चांगलं. हालचाल केले सगळं तर मी आणि मामा आम्ही दोघंजण रजिस्टर ऑफिसमध्ये आलतो सही करायला शिवतीर्थपाशी. तर मामा जरा बाहेर गेलाय कुठेतरी काम आहे त्याचं आणि मी इथं थांबलोय. आज आमच्या रजिस्टर ऑफिसमध्ये सही झाली आणि यो अंगठा पण केला मी आज. तर मी आता इथनं घरी जाईन आणि घरी गेल्यानंतर जेवून झोपणार आहे. मास्क काढतो. आता मी आलो आहे माझ्या घरात आणि मी आता आईकडे मी आता आईसोबत बाहेर चाललो. उत्तर पूजा होणार आहे तर त्यासाठी आपल्याला प्रसाद आणायचा आहे. चप्पल घ्यायला आलो हे चप्पल तुटलंय सगळं. तुमचं डस्टबिन आहे बाबा हे काय आहे बघ हे एवढं जीव जाईपर्यंत राबायचं का नडले. हां हे काय आहे ते कामाचं साबणाचं एवढं वर्ष आहे तुला जेवढं होतंय त्या दिवशी आज बंद करायचं कारण आज बंद करायचं. हां हे रात्रीचं पण लोड व्हायला सोडून दे. रात्रीचं चालल्यास का तू. 2 घरची भांडी एक्स्ट्रा व्हायला तरी सोडून दे आम्हाला लोड घ्यायचं नाही. हां आज आपण हा उद्या नाही एवढं जीवाला तर अजून काय करायचं नाही. हां हां बाबा हां हां सांगतो जवळ घे. हाय साक्षी सोन्यासारखी पोरगी आहे तुला सांभाळायचं तू हायस तुझं काम जेवढं होईल तेवढं वाढून काढा बा. हां सगळं तुझ्यासाठी चालला धडपड काय नाही. उद्या आपल्याला कोण म्हणता कामा नाही आईला घेऊन बसलीस उद्या काय असं मुंबईचं काम पोरगं माझं एकटं राहते मुंबईत काय असं सोडून येतो काम. तर मी आता आलोय आपल्या घरात बाहेरून आणि आता मी बसणार आहे उत्तर पूजेला. ठीक आहे
तर आपण ह्याच कपड्यात बसायचं. मी पटपट तोंड हातपाय धुवून आवरणार आहे आणि महाराज या लागले. तर इथं तुम्ही पाहू शकता आपली जी उत्तर पूजा आहे ती संपन्न झाली. महाराज आलते, त्यांनी उत्तर पूजा केली, इतकी छान झाली. तुम्ही बघितलं असशील. आपण आरती केली, प्रसाद घेतला आणि त्यानंतर आता महाराज तर गेलेत. मला हे सगळं आवरायला पाहिजे आणि हे उसं जे आहे ते आपण आता गाईला देऊन इथलं सगळं आवरायचं आहे आपल्याला. आता अक्का मला जेवण द्यायला लागल्या. ठीक आहे. आणि मी कपडे पण बदलून घेतले, जेवायला बसायचं आता मी. किती वाजलेत? 6:45 वाजलेत आता. आणि मी जेवायला बसतोय कारण की मला खूप भूक लागली.